तर मित्रांनो काय म्हणता मित्रांनो, तर आपण आलो बा शेतामध्ये. आज आपल्या सोयाबीन काढायची होती. आता सोयाबीनचं हे बघा गंज आपण काढा, गंज पूर्ण मोकळा केला. ताळपत्री होती त्याच्यात टाकेल, ताळपत्री पूर्ण काढून टाकली. आबाळ बघा कसं आलेलं आहे, आबाळ तर इतकं आलेलं आहे. आता कायच करावं कळा नाही बाबा. हे बघा थैले पण आणले आता याच्यामध्ये. आबाळ, अरे बाप, ये देखो आबाळ, पाय आबाळ आहे. इतकं काळ बघ आबाळ झालं भाई. आबाळ काही आजचे दिवस येऊ नको रे बापा, नंतर आमचं लय भयानक व्हायचं माहिती का. पुरा पाणीच पाणी होऊन जायचं बाबा. आता इतके दिवस थांबला, आता थोडे दिवस थांबायचा बाबा. एवढं जाऊ दे निघून आमचं पाणी गिनी काय असेल ते वय. सोयाबीन निघू दे आमची, जाऊ दे घरामध्ये, नाही तर जाऊ दे मोंढ्याला जाऊ दे बाबा. काय करता, सध्या भयानक परिस्थिती झालेली आहे. तालपत्री काढून टाकली आहे बघा आपण सोयाबीनचं गंजी. मग मित्रांनो तुमच्या सोयाबीनी काढून झाल्या का? काढून नसून झाल्या तर काढायची तयारी लागा बाबा लवकर, कारण की ना पाऊस थांबणार नाही. आता कोणाकोणाची अशी परिस्थिती झालेली आहे. पाऊस झालेला लय मोठा, आणि त्या पावसामुळं काय झालं माहिती का, त्याच्या वारावरून ट्रॅक्टरच जाण नाही. का जाण नाही माहिती का, पूर्ण चिखल झालेला आहे ना, ट्रॅक्टर जायला रस्ताच नाही. तर मग सोयाबीन कसं काढा त्यांच्या, अशी परिस्थिती झालेली आहे काही शेतकऱ्यांची. काय करता मग त्याला, आता आपल्या वावरात तर आता ट्रॅक्टर आले समजा, येईन समजा, कारण की आपलं एवढं चिखल नाही झालेला. हे बरं आहे आपलं, त्याच्यामुळे काही अडचण नाही मित्रांनो. तर मित्रांनो लाईक करा, फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.